नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खिमाजी ऑकल्ट इन्स यांच्या न्यूमरॉलॉजी म्हणजेच अंकशास्त्रावरील एका अत्यंत रंजक सोशल मीडिया पोस्टचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग ह्यात लक्ष घालूया. असा विचार करूया की फक्त काही आकड्यांचा एक साधा तक्ता एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्वाचे लपलेले पैलू कसे उलगडू शकतो. हे खरोखरच एक मोठं रहस्य वाटतं ना. प्रत्यक्ष न भेटताही केवळ एका साध्या ग्रीडच्या मदतीने एखाद्या व्यक्तीमधील सुप्त गुण किंवा कमतरता कशा ओळखल्या जाऊ शकतात, हाच आजच्या या चर्चेचा मुख्य गाभा आहे. सर्वात आधी लो शू ग्रीड म्हणजे नक्की काय याची ओळख आणि त्यामागील काही मूलभूत संकल्पना समजून घेण्यापासून सुरुवात करूया. मूळ माहितीनुसार दिलेली याची व्याख्या अतिशय सोपी पण तितकीच महत्त्वाची आहे. लो शू ग्रीड हा न्यूमरॉलॉजीमधील एक अत्यंत शक्तिशाली ॲनालिसिस चार्ट मानला जातो. हा तक्ता एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून तयार केला जातो. याचा मुख्य उद्देश त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि त्याचे वेगवेगळे पॅटर्न समजून घेणे आहे. थोडक्यात सांगायचं तर जन्मदिनांकाच्या आकड्यांना एका विशिष्ट चौकटीत बसवून स्वभाव वैशिष्ट्य समजून घेण्याची ही एक पद्धत आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की या ग्रीडची प्रत्यक्ष मांडणी कशी होते. हा ग्रीड नक्की कसा तयार केला जातो. तर हा ग्रीड तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि केवळ 2 टप्प्यांत विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ घेतली जाते आणि दुसऱ्या टप्प्यात त्या जन्मतारखेतील 1 ते 9 मधील अंक या ग्रीडमध्ये एका विशिष्ट ठरलेल्या पॅटर्ननुसार भरले जातात. हीच ती मूलभूत रचना आहे ज्यावर पुढचं संपूर्ण विश्लेषण अवलंबून असतं. एकदा का हा तक्ता तयार झाला की मग हा ग्रीड व्यक्तिमत्वाचे कोणते संकेत देतो किंवा यातून नक्की काय उलगडतं ते आता पाहूया. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा ग्रेड 4 मुख्य आणि व्यापक स्वरूपाची माहिती देतो. यात पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जमेच्या बाजू किंवा स्ट्रेंथ्स. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे कच्चे दुवे किंवा वीक एरियाज. तिसरा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे मिसिंग एनर्जीज म्हणजेच अशा गोष्टी किंवा गुण ज्यांचा त्या व्यक्तीमध्ये अभाव असू शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे रिपीटेड पॅटर्न्स. थोडक्यात सांगायचं तर आयुष्यात वारंवार दिसून येणाऱ्या सवयी. या 4 प्रमुख गोष्टींमुळे मानवी स्वभावाचं एक विस्तृत चित्र उभं राहतं. आता या व्यापक गोष्टींनंतर दैनंदिन जीवनातील काही विशिष्ट लक्षणांकडे वळूया. हा तक्ता एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि भावनिक समतोल कसा आहे हेही उलगडतो असं या माहितीत सांगितलं आहे. याशिवाय संवादाची शैली आणि शिस्त यांसारखे पैलू यात दिसतात. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजेच मनी माइंडसेट आणि नेतृत्वाची ऊर्जा अर्थात लीडरशिप एनर्जी यांसारख्या अत्यंत व्यावहारिक गोष्टीही या ग्रीडमधून समजून घेता येतात. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात आपण अंकांची पुनरावृत्ती म्हणजेच रिपीटेड अंक आणि गायब असलेले म्हणजेच मिसिंग अंक यावर चर्चा करणार आहोत. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की ग्रीडमधील प्रत्येक लहान बदलाचा कसा एक मोठा अर्थ असू शकतो. इथे आपण 2 विरुद्ध परिस्थिती पाहतोय. जर एखाद्या व्यक्तीच्या ग्रीडमध्ये एखादा अंक वारंवार येत असेल तर ते दर्शवतं की त्या विशिष्ट ऊर्जेची तीव्रता किंवा इंटेन्सिटी त्यांच्यामध्ये खूप जास्त असू शकते. या उलट जर एखादा अंक ग्रीडमधून पूर्णपणे गायब असेल तर ते सूचित करतं की त्या व्यक्तीला आयुष्यात त्या विशिष्ट क्षेत्रात काही धडे शिकण्याची किंवा लर्निंग लेसन्सची अत्यंत गरज आहे. हा अंकांमधील समतोल आणि असमतोलच सगळा खेळ ठरवतो. या सगळ्या विश्लेषणाचा अंतिम उद्देश काय आहे तर तो आहे स्वतःची ओळख. म्हणजेच हे एक उत्तम सेल्फ अवेअरनेस टूल म्हणून कसं काम करतं ते पाहूया. या संपूर्ण प्रक्रियेचा मूळ गाभा या माहितीत अतिशय अचूकपणे मांडला आहे. त्यात म्हटलंय की लो शू ग्रीड हा एक सेल्फ अवेअरनेस टूल म्हणून वापरला जातो. तो व्यक्तिमत्व आणि ऊर्जेचे पॅटर्न समजून घेण्यास मदत करतो. याचाच अर्थ असा की हे केवळ भविष्य सांगण्याचं साधन नाही तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी दिलेली एक वैयक्तिक रचना आहे. विश्लेषणाच्या शेवटी मूळ स्रोत असलेल्या खिमाजी ऑकल्ट इन्स यांनी दिलेलं एक आवाहन दिलं आहे. वैयक्तिक विश्लेषणासाठी त्यांनी स्वतःची जन्मतारीख कमेंट करण्यास किंवा 9702575519 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करण्यास सुचवलं आहे. तर हे संपूर्ण विश्लेषण पाहिल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असे आणखी कोणते अदृश्य आणि न उलगडलेले पॅटर्न असू शकतात जे फक्त अशा साध्या आकड्यांच्या माध्यमातून समोर येण्याची वाट पाहत आहेत. याच रंजक प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.